हाय मित्रांनो, आपण कशा आहात? छान आहात अशी अपेक्षा आहे. तर तुम्हाला युट्यूब चॅनलमध्ये गजू सर यांच्या युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे. सायन्स विथ गजू सर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th स्टँडर्ड सायन्स पेज क्रमांक 163 पेज नंबर 1 जो काही लेक्चर नंबर 5 आहे त्याविषयी आपण लेक्चर नंबर 5 वरील रूट प्रेशर या पॉइंटवर आज आपण महत्वाच्या माहिती घेणार आहोत किंवा त्या पॉइंटबद्दल माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, रूट प्रेशर म्हणजे काय? रूट प्रेशर म्हणजे रूट म्हणजे मुळा आणि प्रेशर म्हणजे दाब. कुठे दाब तयार होतो? तर मुळावर तयार होतो. आणि तो दाब कशा पद्धतीने, प्रेशर कशा पद्धतीने अप्लाय होतो ऑन द रूट्स ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला एक जनरली हा कोण आहे? ट्री आहे. काय हा? ट्री. आता बघा, हा आहे कोण? ट्री आहे. ओके, तर या ट्रीवर आपल्याला काही सेक्शन दिले आहेत, काही पार्ट्स दिले आहेत ठिकाणी. बघा, हे आहे कोण? स्टेम आहे. कोण आहे? स्टेम आहे. कोण आहे? स्टेम आहे. त्यानंतर हे रूट्स आहे. काय आहे? रूट आहे. कोण आहे? रूट. तर या रूटला आपण मेन रूट म्हणून काय म्हणू? मेन रूट. रूट मेन रूट. ओके, तर हे कोण आहे? तर सब रूट आहे. कोण आहे? सब रूट. त्यानंतर हे जे काही तुम्हाला दाखवलं आहे छोटस, त्याला आपण हेअर रूट म्हणूया. काय म्हणूया? हेअर रूट. काय म्हणूया आपण? हेअर रूट. ओके, आणि हे आहे सरफेस. हे काय आहे? सरफेस ऑफ द अर्थ. काय आहे? सरफेस ऑफ द अर्थ मीन्स सॉइल. हे काय आहे? सॉइल आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज काय शिकत आहोत? रूट प्रेशर. परंतु रूट प्रेशर समजण्याच्या अगोदर किंवा शिकण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत? ट्री पाहणार आहोत. काय म्हणणार आहोत? ट्री. त्या ठिकाणी तुम्हाला रूट्सचे सर्व अवयवाचे पार्ट दिले आहेत, जे की आपण रूट्स बद्दल माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी बघा, या ठिकाणी तुम्हाला या रूट्सची जे इंटरनल स्ट्रक्चर आहे, कोणतं स्ट्रक्चर आहे? इंटरनल स्ट्रक्चर आहे. ते रूट्सचं इंटरनल स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हे आहे का? हे जे काही रॉड लाईन दाखवले तुम्हाला, पाईप दाखवलं आहे, त्याचं नाव आहे झायलम. काय आहे? हे आहे झायलम. तर त्यानंतर हे जे काही तुम्हाला राऊंड दाखवली आहे, सेल दाखवले, तर या सेलला आपण कॉर्टेक्स म्हणतो. काय म्हणतो आपण? कॉर्टेक्स. काय म्हणतो आपण? कॉर्टेक्स. आणि हे जे काही दाखवलं तुम्हाला, हे आहे रूट हेअर. जे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवले. कोण दाखवले? या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे आहे रूट हेअर. काय आहे? रूट हेअर आहे. काय आहे? रूट हेअर. तर हे रूट हेअर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा, तर हे रूट हेअर मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन रूट प्रेशर. रूट हेअर मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन रूट प्रेशर. तर रूट हेअरचं रूट प्रेशर मध्ये फार महत्त्वाचा रोल आहे. वाय? बिकॉज रूट हेअर आर एंटर इनटू soil particles. Who's enter into soil particles? Root hairs enter into soil particles and absorb water particles from soil particles. Water particles absorb from soil particles and transfer to adjacent cell one by one. काय होते माहिती का? हे जे रूट हेअर आहे काय करतात? मातीच्या कणामध्ये घुसतात आणि आतमध्ये घुसल्यानंतर त्या ठिकाणी असलेले जे काही पाण्याचे कण आहेत, पार्टिकल्स आहेत, ते शोषून घेतात आणि जवळच्या पेशीकडे ढकलत असतात. दिस प्रोसेस कॉल्ड ॲज रूट प्रेशर. याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? रूट प्रेशर. काय म्हणतो? रूट प्रेशर. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला रूट्स दाखवले आहे. रूट्सच्या आतमध्ये रूट सुद्धा कशाने बनलेले आहे? तर रूट देखील ही कशाने बनलेली आहे? तर रूट ही देखील ही सेलने बनलेली आहे. कशाने बनलेली आहे? सेलने. कारण तुम्हाला माहिती आहे, each and every living things are made up of cell. Each and every living things are made up of cell. कारण प्रत्येक सजीव हा कशाने बनलेला आहे? पेशीपासून बनलेला आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी रूट्स देखील कशाने बनलेली आहे? पेशीपासून बनलेली आहे. बघा, ज्यावेळेस सॉइल पार्टिकल्स मध्ये हे वॉटर कंटेन्स ऍब्सॉर्ब करते. कोण करते ऍब्सॉर्ब? रूट प्रेशर. आणि ज्यावेळेस कंटिन्युअसली वॉटर पार्टिकल वन प्लेस टू अनदर प्लेस मीन्स वन सेल टू अनदर सेल ट्रान्सफर करत असते, त्यावेळेस काय होत असतो? त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट होतो. काय होतो? प्रेशर क्रिएट होतो. आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळे ते वॉटर एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होत राहते. कंटिन्युअसली काय होत असते? कंटिन्युअसली ट्रान्सफर होत असते. म्हणजे रूट हेअरच्या सेल पासून ते कॉर्टेक्सच्या सेल पर्यंत आणि कॉर्टेक्सच्या सेल पासून ते झायलमच्या सेल पर्यंत मीन्स झायलम कंडक्टिव्ह टिश्यू पर्यंत जो काही कंडक्टिव्ह टिश्यू आहे आता झायलम इथपर्यंत त्याचे पोहोचत असतात. कोण पोहोचत असतात? वॉटर पार्टिकल्स.
आणि अशा प्रकारची कंटिन्युअसली प्रोसेस परफॉर्म झाल्यामुळे कोणती वॉटर पार्टिकल्स ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस आहे ही कंटिन्युअसली परफॉर्म झाल्यामुळे त्या ठिकाणी इच सेल टर्जिड, इच सेल बिकम टर्जिड म्हणजे ते प्रत्येक पेशी ही काय होत असते, टर्जिड होते. टर्जिड म्हणजे ब्लो होणे, काय होणे, ब्लो होणे मीन्स फुगणे. आणि फुगल्यामुळे एकमेका पेशीचा जवळच्या पेशीवर एकमेकावर काय होतो, प्रेशर तयार होतो आणि त्या प्रेशरमुळे काय होत असते, हे वॉटर मॉलिक्युल्स हे समोरल्या पेशीकडे ढकललं जाते आणि त्या प्रेशरमुळे झायलम मध्ये पाण्याचे पार्टिकल्स पोहोचतात आणि झायलमच्या मदतीने विथ द हेल्प ऑफ झायलम flow toward the forward upward direction is part of the plants. But which types of plants perform root pressure? Which type of plants perform root pressure process? Like shrub. Sorry to get this. Like shrub, herb, small tree. Like plants perform root pressure process. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे लक्षात आलं असेल तर यावर एक अशी डेफिनेशन तयार होते बघा. तर टर्जिड सेल म्हणजे टर्जिड म्हणजे काय, काठर होणे, फुगणे, काठर होणे किंवा फुगणे. तर टर्जिड सेल एक्सर्ट म्हणजे चावरती एखाद्या वस्तूवर प्रभावित होणे म्हणजे द टर्जिड सेल एक्सर्ट प्रेशर ऑन द ऍडजसंट सेल म्हणजे बाजूच्या असलेल्या पेशीवर काय तयार होतो, प्रेशर तयार होते. काय होते, प्रेशर. का प्रेशर तयार होते, तर टर्जिड सेल म्हणजे ताकद झालेल्या पेशी एक्सर्ट करतात म्हणजे दाब निर्माण करतात. काय करतात, दाब निर्माण. कशावरती करतात, तर ऍडजसंट सेल. कोणता, ऍडजसंट सेल म्हणजे बाजूच्या पेशीवरती त्याचा दाब तयार होतो आणि दाब तयार झाल्यामुळे ते वॉटर मॉलिक्युल्स रिलीज करून दुसऱ्या पेशीकडे ते पास आउट करतात आणि त्यामुळे ते कंटिन्युअसली परफॉर्म झाल्यामुळे ते पाण्यावर काय होतो, प्रेशर करतो आणि ते झायलमकडे ढकलते आणि झायलम काय करतो, अपवर्ड डायरेक्शनला फॉरवर्ड करत असतो. तर या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, रूट प्रेशर. तर मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला सर्वात चांगल्या पद्धतीने समजला असेल अशी मी आशा करतो. तर विद्यार्थ्यांनो पुनश्च एकदा तुमचं सायन्स विथ गजू सर या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आपण अपलोड केलेला नवीन व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला फायदा घेता येईल. धन्यवाद.